नमस्कार, जय सद्गुरू। आज आपण अशा पद्धतीची बाही शिवणार आहोत व त्याची मापे कशी टाकायची ते सुद्धा पाहणार आहोत। काठ लावून आपण ही फुग्याची बाही करणार आहोत। जेवढी काठ आहे ती मोजून घ्यायची व त्यानंतर साधी बाही त्या मापाने काढून घ्यायची व अशा प्रकारे हे कापड घेऊन जी बाही काढलेली आहे त्याच्यावरती 2 इंच जास्त कापड घ्यायचं। अशा पद्धतीने व वरती आणि खाली असे कट करून घ्यायचे, मध्य कट करून घ्यायचा व त्यानंतर जिथे आपण कट मारलेला आहे त्यापासून 2-2 इंचावरती अशा पद्धतीने खुणा करून घ्यायच्या। खूपच छान व सोपी बाही आपण आज शिवून तयार करणार आहोत। हे पहा, 2-2 इंचावरती आपण ह्या खुणा करून घेतलेल्या आहेत व त्यानंतर हे जे खुणा करून घेतलेले आहेत तिथेच आपण अशा पद्धतीने प्लेट मारून घेणार आहोत। एक प्लेट मारून ती अशा पद्धतीने प्लेन करून घ्यायची। 2-2 इंचावरती ही प्लेट टाकलेली आहे व त्यानंतर तिथे एक टिप मारून घ्यायची। दुसऱ्या साईडने सुद्धा अशा पद्धतीने प्लेटी मारून घ्यायच्या। जे आपण काठ घेतलेला आहे तो मोजून त्यानंतर जे उरलेला आहे त्याची आपण बाही तयार करायची। मला इथे पूर्ण बाही 8 इंचाची करायची आहे, त्यामुळे काठ हा 4 इंचाचा आहे व ती बाही मी 4 इंचाची काढून घेतलेली आहे व या कापडावरती आपण जी 4 इंचाची बाही काढलेली आहे ती ठेवून शिवून घेणार आहोत। अशा पद्धतीने खालच्या साईडने सुद्धा थोडेसे जे मध्य घेतलेलं आहे त्याच्यापासून अर्धा इंचावरती हे अशा पद्धतीने प्लेटी मारून घ्यायच्या। हे पहा, प्लेटींमध्ये थोडं अंतर ठेवायचं। खूप छान अशा या प्लेटी तयार झालेल्या आहेत व त्यानंतर जी आपण दुसरी बाही काढलेली आहे ती बाही ठेवून बाहीचा आकार तयार करून घ्यायचा। खूपच सोपी व खूप छान दिसणारी ही बाही। अशा पद्धतीने ही बाही आपण त्याच्यावरती ठेवून टिप मारून घ्यायची। जो मध्य आहे त्याच्यामध्येच कागदाचाही मध्य घ्यायचा बाहीचा व तो त्याच्यावरती ठेवून ही बाही त्याच्यावरती शिवून घ्यायची आणि जे उरलेलं कापड आहे ते कट करून घ्यायचे। अशा पद्धतीने मी बरेच गळे, ब्लाऊजचे गळे सोप्या पद्धतीने आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता व मला चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका। त्यानंतर हा कागद काढून टाकायचा व त्याला आपण आता जे ब्लाऊज पिसाला काठ आहे तो ठेवून शिवून घ्यायचा। उलट्या साईडने ठेवायचा। सुईची बाही ठेवून त्याच्यावरती हे सुलट्यावरती सुलटे ठेवून अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची। जो काठ आहे तो उलटी बाजू वरती आली पाहिजे व अर्धा इंचावरती अशा पद्धतीने ही टिप मारून घ्यायची व त्यानंतर दाब टिप त्याच्यावरती मारून घ्यायची। हे पहा, व जी मेन बाही आहे ती बाही याच्यावरती ठेवून आपण त्याला आता टिप मारून घेणार आहोत। अशा पद्धतीने ही आठची बाही आहे व आपण अशा पद्धतीने अस्तर ठेवून शिवून घ्यायची व खूपच छान अशी ही बाही तयार होते। खूपच सोपी आणि सहज जमणारी ही बाही आहे। तुम्ही घरी नक्की ट्राय करा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व कमेंटही करा तुम्हाला ही बाही कशी वाटली। 8.5ची ही बाही आहे। अर्धा इंच वरती शिलाई मार्जिन जाईल, त्यामुळे पूर्ण
8 इंचाची ही बाही तयार झालेली आहे। त्यानंतर आपण त्याला एक अशी लेस लावून घ्यायची। तुम्हाला लावायची असेल तर तुम्ही लावू शकता। अशा पद्धतीने ही बाही मी तयार केलेली आहे। तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण पाहिला याबद्दल धन्यवाद।